दाखवली. गाईज आम्ही पोहोचलो आणि आईला हार वगैरे घालतोय. सो थोड्या वेळाने भेटू, कारण आईला फोन करते. खालच्या देवी सातासरा मंदिर गाईज, माऊल्यांचं दर्शन. सो हे गाईज, माय न्यू ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आमच्या दोघांचं म्हणजे काल आमच्या दोघांचा प्लॅन झाला की आपण आई मुंब्रादेवीच्या डोंगरावरती जाऊन आईची भेट घेऊया. तर सो मित्रांनो, आम्ही दोघंजणं जायला आता निघालेलो आहोत. सो भेटूया, बघूया. मस्तपैकी पावसाचं पण रिझन आहे, मस्तपैकी वातावरण आहे. आणि हा बघा वातावरण पावसाचा खूपच भारी वाटत होता. सो काही आता आम्ही निघालो आहे. सो भेटू आपण मुंब्रादेवीच्या. फायनल आम्ही सगळं घेतलेलं आहे. आई बोलल्याप्रमाणे हार गुलाबा वगैरे सगळी घेतली. आता आपण जाऊया आपल्या आईचे दरबारी भेटायला आईला. त्याच्यानंतर मित्रांनो, फायनल आमचं सगळं घेऊन झालेलं आहे. कारण एवढं सकाळ सकाळ अख्खा उलवानोड काढला आम्ही, कारण का हार फुला पानात लागतातच देवीला नेवायला वाटीचं. पण देवीच्या कृपेने आम्हाला सगळं भेटलेलं आहे. सो गाईच आता बघूया पुढचं, कारण की ठाण्यामध्ये आम्हाला भेटेलच ट्रॉफिक, पण बघू. आणि बघा तुम्ही सगळं आम्ही घेतलं सगळं एक प्रकारे देवीच्या कृपेने बोलायला तर आम्हाला सगळं भेटलेलं आहे. कारण का सकाळी 7:30 वाजेपर्यंत आम्ही अख्खा उलवानोड काढला, तेव्हा आम्हाला सगळे सामान भेटलं. इकडे मोरावे गावात गेलो, तिथे आम्हाला थोडं सामान भेटलं. म्हणजे थोडं जिथे जिथे आम्हाला जे पाहिजे होतं तिथे आम्हाला सगळं भेटलेलं आहे. म्हणजे कुठल्या देवी ठिकाणी गेल्यावरती पहिलं आपल्याला हारपान फुला तर पहिले पाहिजे. तर काहीच भेटलं आम्हाला सगळं. आता आपण पुढचा प्रवास, ते गेलेत थोडेसे कुठेतरी गेलेत, म्हटलं आपण थोडंसं बोलून घेऊया आणि बाकी बघूया. वर्षानंतर बोलाल तरी चालेल. पूर्ण एक 1.5 वर्षानंतर मी आईच्या म्हणजे मुंब्रादेवीच्या दर्शनाला चाललेलं आहे. कारण का जेव्हा जायला निघालो तेव्हा काहीतरी अडचणी आल्या, कुठे जायला निघालं, कोण आलं नाही, अशा कारणाने आम्हाला जायला भेटलं नाही. आम्ही जातो दरवर्षी, नवरात्रांमध्ये आमची फेरी असते, पण यावेळी दोन्ही नवरात्रांना आम्हाला आमची फेरी झालेली नाही आहे. पण यावेळेस मी कसं पण आईला बोलू, आई तुम्ही तरी जा, नाही तर मी तरी जाऊन येते. आई बोला मग तुम्ही दोघं जाऊन या. मग आम्ही आता दोघं निघालेलो आहोत. आम्हाला ट्रॉफिक भेटेलच, कारण का सकाळ सकाळ बोललं तर लोक कामावरती जातात, तर ट्रॉफिक असेलच. सो गाईज भेटू आपण थोड्या वेळाने. अजून निघालो नाही, कुठेतरी गेले ते. सो भेटू थोड्या वेळाने आपण. ट्रॉफिक लागेलच.
झाली हो. हा डोंगर गेला ना काही टोके त्याच्या त्या साईडला आहे. आणि काही जाता जाता छोटे छोटे असे धबधबे आम्हाला दिसतात. सॉलिड त्या बाजूला काही ट्रॉफिक आहे. उलट्या साईडून गाड्या येतात सगळ्या. सो गाईस फायनल तुम्हाला दिसतंय ना, आम्ही भरपूरच थोडं लांब आहोत आणि घेऊन कमी आले. तुम्ही गोल केलं का सगळ्यात देव्या सगळ्या वरतीच गेल्या. कोण नाही असा देवी खाली. हा हे खायलंय तुळजापूरची भवानी. हा तुळजापूरची भवानी. पण बाकी सगळ्यावरतीच कुठं चढायला ना लागत. सगळीकडे चढायला लागतंय. तुळजापूरची भवानीला आपल्याला चढायला लागत, आपल्याला खाली उतरायला लागतं. बाकी सगळ्यावरतीच आहेत. काही पावसामध्ये आलेलं पण भरपूर पावसामध्ये आम्ही पहिल्यांदाच आलोय. आणि 1.5 वर्षानंतर आईच्या भेटीला आणि 1.5 वर्षानंतर जेव्हा निघायचा प्रयत्न केला पण तेव्हा आम्हाला निघता आलं नाही. आणि सगळीकडे डोंगरावरती नुसतं हिरवा हिरवा गार आहे. हो हो काहीच एक नंबर एक नंबर. हो हो मुंब्रादेवी माते की जय. हॅलो गाईज. तर गाईज पोचलो आईचे पायाची. जे काही हाणलेलं आहे ते आम्ही आता घेतो. आणि गाईज आईच्या भेटीला बघा कोण येतं, कोण कोण आले ते. तो गाईज आईच्या भेटीला बघा कोण. आम्ही पिशवी कुठली आणलेली आहे. आपल्या विठ्ठल रखमाईची पिशवी आणलेली. आपली मायबापांची पिशवी मी घेऊन आलेली आहे. म्हणजे त्यांचं पण भेट होईल आईची. आणि मुंब्रादेवीला आम्ही पहिल्यांदाच 2 जण आलेलो. म्हणजे म्हणजे फॅमिलीसोबत आलेलो आहोत. पण असं आम्ही 2 झालेलो आहोत. सो गाईज बघूया वरती आपण. त्यांच्या आधी धावा साईड झाली. मस्तपैकी गाईज सॉलिड वातावरण आहे. मस्तपैकी वरतून डोंगरावरनं पाणी वाहतंय. गाईज खालच्या देवी सातासरा मंदिर. गाईज माऊल्यांचं दर्शन. सो फायनल गाईज आम्ही पोहोचलो आणि आईला हार वगैरे घालतोय. सो थोड्या वेळाने भेटू कारण आईला फोन करते.
आईचं आवडतं फुल गाईच म्हणजे गुलाब. आईला गुलाबाचं फुल भरपूर आवडतं. त्याच्यासाठी मी 19मध्ये फिरली कार्यक्रम गुलाबाच्या फुलासाठी. आवडती बाटली भरते मी नंतर दोन करते. अशा तऱ्हेने गाईज मी भरपूर आनंद पण आहे आणि सो गाईज खूपच गाईज भारी वाटते. खूपच आई माऊल्यांच्या दर्शनाला आलेलो आहोत. मुंब्रादेवी माते की जय. हा इथेच ठेवा. सो गाईज पाऊस आलेला आहे
आणि आमच्याकडे छत्री आहे एकच. मस्त मस्त वाटलं हो सुद्धा, हिरवं हिरवं गार बघा. आहे खतरनाक दम लागतंय पण हिरवं हिरवं गार. खतरनाक काही दमलो आम्ही. नशीब पाऊस नाही आहे. हे दमले नाहीत, फक्त त्यांचे पाय दुखत आहेत म्हणून थांबलेत. मी दमली आहे, फुल कॅपॅसिटी खपली. ह्या काहीच पायऱ्या भरपूर डेंजर आहेत, कारण का हा रस्ता तुम्ही बघाल ना, या रस्त्यापेक्षा हा कठीण रस्ता आहे. ही गोष्ट म्हणजे काहीच इथे पहिले पायऱ्या नव्हता, पूर्ण असं डोंगरी भाग होता. पहिल्याच वर्षाला आलेलो तेव्हा पूर्ण डोंगरी भाग होता. चढायची पण इच्छा नसती झाली, पण यावेळेस म्हणजे एवढी म्हणजे सुविधा चांगली केलेली आहे की लोकांना बसायला जागा पण आहे. पण आता माझी कॅपॅसिटी खपली गाईच. माझे सपनाने येते गो, माझे सपनाने येते. कॅपॅसिटी नाही गाईच. करत हा पट्टा खूप कठीण आहे. आत्ताच नाही, डोंगरी भाग होता ना तेव्हापासून हा पट्टा काहीच खराब आहे. खराब म्हणजे चढायला जड जातो. सॉरी. बघा व्ह्यू एक नंबर आहे. हे आले फायनल फायनल गाईज, पोचलो. हा लास्टचा कट्टा गाईज, डेंजर आहे. जमलो गाईज. त्यात काय होतं आहे, आपल्याला चढायच्या सवया नाहीत, त्याच्यामुळे जास्त हातपाय दुखतात. हे गाईज बघू शकता, कोणी कोणी मन्नत मागलेली असते, म्हणजे काय मागितलेलं असतं तेव्हा असं बांधून जातात. फायनल गाईज पोचलो आहे. खूप घेतलीस, समजलं 1.5 वर्षाची परीक्षा घेतलीच आमची. आणि कसं वाटते मुंब्रा देवी मंदिर. थोडंसं खाल्लं आणि ते गाडीचा प्लॅन दिला आहे ते ओपन करते, कारण ओपन करून दिलेलं सांगायचं. आई, तू बोलल्याप्रमाणे मी सगळं काही केलेलं आहे. हे सगळं काही घेऊन आलेले आहे, म्हणजे आई बोललेली बनवून सगळं घेऊन आले. म्हणजे आईने जसं सांगितलेलं तसं मी घेऊन आलेले आहे. आणि गाईज भेटेला
इथे का देवी कशी देवी कधी प्रगट झाली आणि कशी झाली? जय माताजी. मुंब्रा देवी मंदिर हे पुरातन काळातलं मंदिर आहे, पांडवकालीन मंदिर आहे, अच्छा. स्वयंभू मंदिर आहे. ते नानाचा भगत राहायचे, त्यांना दर्शन दिले देवी पूर्वी पुरातन पांडवकाळ. नवसाला देवी पावणारे वरती मुंब्रा देवी आहे आणि खाली नवदुर्गा आहे. नवदुर्गा. शैलपुत्री ब्रह्मचारिणी चंद्रघंटा मांडा सुगंध माता कात्यायनी कालरात्री महागौरी रात्री नवदुर्गा आणि मुंब्रा देवी आणि एक गौरी दादा आणि गाडीवाले बाबा हे देवीचे भाऊ आहे. दोन्ही पण मुंब्रा देव. देवी अच्छा. गौरी दादा आणि गाडीवाले बाबा आणि मुंब्रा देवी बैलगाडीवर सवार आहे. नवसाला पावती देवी जे मन्नत बोलते ते पूर्ण होत. म्हणजे किती वर्ष झाली देवीला? प्राचीन पांडव काळातले. पांडव म्हणजे तरी पण किती वर्ष झाली? इसवी सन आहे पांडवाच्या काळात. पांडवाच्या काळात, प्राचीन काळाच्या. प्राचीन काळामध्ये आणि नवरात्रामध्ये यात्रा असते. नवरात्रमध्ये आम्ही येतो, पण मला कधी अशी माहिती भेटली नाही आणि ही माहिती मला आज म्हणजे पहिल्यांदा भेटलेली आहे गाईज. खूपच भारी वाटलं आणि नवरात्रपेक्षा आता दर्शन माझं एवढं भारी झालं. नवरात्रमध्ये कधी फोटो वगैरे काढून दिले, पण आज मला माझ्या मनासारखं सगळं झालं आणि बाबांनी माहिती सांगितल्याप्रमाणे बाबांचं धन्यवाद. जय माता, जय माता दी, जय माता दी, जय माता दी. बाळा आता 11 वाजता आरती असते. आरती करून जाऊ वाटलं तर. जय माता. जय माता. थँक्यू. सो गाईज खरंच मनासारखं झालं. आता मी आईला फोन करते, कारण का तिची भरपूर इच्छा होती की मुंब्रा देवीला जायची आणि ती इच्छा पूर्ण केली तिची. आता त्यांनी सांगितलं आता आरती आहे, ती आरती करून जाऊ. जय माता दी गाईज. बघू शकता मुंब्रा देवी प्रसन्न. आणि गाईज हा व्ह्यू बघा, व्ह्यू एक नंबर, अमेझिंग व्ह्यू आहे. एक नंबर गाईज, एक नंबर. गाईज मुंब्रा स्टेशन. आपण काहीच गाडीनेच नाही तर आपण ट्रेननी पण येऊ शकतो. ट्रेनने आपण डायरेक्ट, कारण का प्रायव्हेट गाडीने आलो की कशी ट्रॉफिक वगैरे लागते. ट्रेनने आपण लवकर येतो, कारण का फटाफट आपलं दर्शन होतं गाईज. हा बघा व्ह्यू, अमेझिंग व्ह्यू आहे गाईज, अमेझिंग व्ह्यू आहे. मी ना आईला व्हिडिओ कॉल लावलेला आहे. आता आईच्या तोंडावरचा जो हसरा चेहरा आहे ना तो बघा, कारण का तिची भरपूर इच्छा होती आणि ती इच्छा म्हणजे 1 तासात मी निकाल पूर्ण केली. ब्राईटनेस वाढव, ब्राईटनेस वाढव. गाईज फायनल आरतीची वेळ झालेली आहे.
खरंच गाईच खूपच मस्त दर्शन झालेलं आणि आता आम्ही खाली उतरतोय आणि पावसामध्ये आलो दर्शनाला पण भारी वाटलं कारण का आजूबाजूचं वातावरण हिरवंगार आणि खूपच भारी गाईच. आणि आजचं आमचं दर्शन झालेलं माझं तर मनापासून झालेलं कारण का नेहमी आल्यावरती असं वाटायचं का पलपल पलपल करायचं सगळे पण बसत नव्हतं. आम्ही मस्तपैकी आम्हाला आरती वगैरे भेटली खूपच भारी वाटलं. आता मस्तपैकी खायचं घेऊ बघा.